हनुमान दादाचे दर्शन झाले आणि दिवस एकदम पलटून गेला ना. तर जय श्रीराम सीताराम पब्लिक सकाळी सकाळी अंग तोंड धुतलं डायरेक्ट पोहोचला पहिले पारधीमध्ये गेला. तरी थोडा रिलॅक्स झाला, नाश्ता गिष्टा गेला आणि डायरेक्ट गेला मी गणपती बाप्पा मोरया. तरी सगळ्यात मोठी मूर्ती. मग तरी थोडं रिलॅक्स झालं, थोडं फिरलं गिरलं आणि मंदिर एवढं भारी बनवलं आहे आणि तरी मूर्ती आणि प्रसाद वगैरे ते खाऊन सण. मग चलो आता आपल्याला वापस जाणं आहे शिरसाळा मारुती जाणं होतं. मग काय घरी आला, रिलॅक्स झाला, लगेच निघला गाडी काढून सण डायरेक्ट शिरसाळा. तरी पोचला, गाडी लावली पार्किंगमध्ये. मग आता आम्ही चालले मध्ये जायसाठी गेलं आणि तरी तर गर्दी, अरे बापरे इथली बेकार गर्दी होती, तरी पाय ठेवायला जागा नव्हती. पण इथल्या दूरून आले बिना दर्शन करायला मी वापस जाऊ असं तर होऊच शकत नाही. मग काय लावला ना भाऊ ना डायरेक्ट लाईनमध्ये नंबर लावून सण. तरी गर्दी अर्धा ते 1 तास तर कसा बी लागणार होता. मग काय नारेबाजी चालू केली, हनुमान दादा की जय असं म्हणून सण लाईनमध्ये लागली. मग फायनली इथला अर्धा 1 घंटा लाईनमध्ये लागून सण आम्हाला थोडंसं दूर बाकी होतं. मग दर्शन केले, दर्शन करून नाश्ता पाणी केला, तरी बसले, फोटो काढले, बाहेरचा नजारा पाहिला आणि असं वाटत एकदम शांत. आणि आजचा दिवस तर एकदम भारी गेला. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.